नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहिरे. आज तुम्हाला मी परत लोण्याचा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने करायचं सांगणार आहे. तर ही साय आहे माझी 10 दिवसाची साय आहे. मी फ्रीजमध्ये काढून ठेवलेली असते. रोज साय ही फ्रीजमध्ये काढून ठेवलेली असते आणि ही साय काढल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं दहीसुद्धा टाकून ठेवते. पण फ्रीजमध्ये आपण जर ज्या अवस्थेत जे साईचं जे आहे तर ते ठेवलेलं असतं, त्याच्यात आंबटपणा राहत नाही आणि तो जसाच्या तसा राहतो. फक्त ती अशा पद्धतीने आपली स्थिर, त्याच्यात आंबटपणा येत नाही. आणि 10 दिवसाचं जर आपल्याला लोणी काढायचं असेल तर अशा पद्धतीने बघा, एक सट आहे, हा 10 दिवसाचा आहे आणि तो काढून ठेवत असते. अशी साय काढून ठेवत असते. नुसती साय काढली आणि त्याच्यात जर लोणी टाकले, तुम्हाला म्हटलीच की दही टाकलं तर त्याच्यात तो आंबटपणा येत नाही. फ्रीजमध्ये बघा अशा पद्धतीने मी 1 ते 2 तास त्याचे असं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेलं आहे. कारण मी आता हे हिवाळ्यात करते आहे, थंडीच्या दिवसात करते आहे. त्याच्यामुळे आपल्या हाताला थोडासा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण जास्त हाताचा वापर करायचा नाही आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लोणी काढायचं बघणार आहोत. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणींनी कमेंट्स केल्या होत्या की तुम्ही हात घातला, आपले हात स्वच्छ असतात, आपण स्वच्छ स्वयंपाक करताना हात धुवूनच स्वयंपाक करत असतो किंवा कोणतीही गोष्ट. आणि हा असं हात दुखेल की हा फालतूपणा आहे. पण आपल्याला पारंपरिक पद्धतीने आपला रवीचा वापरसुद्धा आपण करतो. पूर्वीच्या बाया रवीचा वापर करायच्या आणि त्या घुसळायच्या. तर त्यांचेसुद्धा हात जे होते तर ते घुसळल्यावरच लोणी निघत होतं. अशा पद्धतीचा ही आहे. पण आत्ताच्या काळात तसे लोणी काढायची ती पद्धत आपल्याकडे नाही आहे. बऱ्याच खेड्यांमध्ये अजूनही माझ्या माहेरी अजूनही ती मोठ्या एका खांबाला ते अशी मोठी रवी राहायची. खाली माठ ठेवलेला राहायचा आणि त्याच्यात ते साय आधी बाहेर टाकलेली राहायची काढलेलं आणि होतं त्याच्यात आणि दूध बघा असं सुद्धा थोडंसं राहायचं. पातळ पण झालेलं आताच्या आहे आपल्या आणि ह्या आता आपण काळामध्ये इथे आपण परातीत जास्त दूध टाकून घेणार काढून आहोत. हे ठेवत नाही. सगळं फक्त हे बघा, सायच काढून त्याचं ठेवतो. जे सहाय होती त्याच्यामुळे ही तेवढीच पद्धत राहिलेली आपल्याला आहे. बाकीचं जे आहे वापरावी तर लागते. ते असं दूध तर झालेलं आहे अशा वेगळं पद्धतीने 2 बघा तास हे काढल्यामुळे. पूर्ण तर अशा पद्धतीने आपण थोडंसं बघा हे पातळ बाजूला झालेलं आहे काढून आणि आपण एका हे एका परातीत परातीत काढून काढून घेतलेलं घेतलेलं आहे. आहे. परातीत काढून घेतल्यानंतर अशा बघा, पद्धतीने मी आपण हे खूप पूर्ण छान असं पद्धतीने काढून घेतलेलं पूर्ण आहे व्हिडिओ आणि बघा, आता अगदी आपल्याला सोपी पद्धत आहे, आपल्याकडे सोपी आहे. आपल्याकडे आणि हा रवी चमचा असली मी तर रोज साय ठीक आहे, काढायला रवी टाकत नसेल असते तरी त्याच्यात आपण ते आणि अशा त्याच्यामुळे तो पद्धतीने आता कसं आपण ते साफ करायचं ते मी करून तुम्हाला त्याची जी सांगणार आहे. लटकलेलं हे आधी होतं आपण तर ते चमच्याला काढून लागलेलं घेतलेलं होतं ते अशा काढून पद्धतीने घेतलेलं बघा, आहे. खूप सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर आता आणि बघा पूर्ण आपण व्हिडिओ कशा बघा, पद्धतीने मी आता हे अगदी लोणी स्क्रिप्ट न तयार करता करणार पूर्ण आहोत. व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. बघा, ही जे आपल्याकडे जर रवी नसेल तर आपण हे आपल्याकडे ही वस्तू तर प्रत्येक घरात असते. ती वस्तू नसली तर आपण हाताचा वापर करायचा आहे. हाताला एकाच साईडने गोल पण हे गार असल्यामुळे आपण ही वस्तू वापरलेली आहे. किंवा तुमच्यावर प्रत्येक घरामध्ये रवी असते, रवीचा वापर करायचा आहे. आणि असं हे 5 मिनटं गोल एकाच दिशेने फिरवत गेले की ते त्याच्यात जी साय पडलेली असते ती फेटली जाते. आपण तिचा फेटल्यामुळे तिचा गोळा तयार होतो. अशा प्रकारेने बघा, अशी गोल राऊंड हे 5-1 मिनटं आपण फेटणार आहोत. जास्त आपण काही लोण्याचं हे करणार नाही आहोत आणि खूप भांडे भरणार पण नाही आहोत. एक साधी ही परात भरलेली आहे. तर ही बघा अशा पद्धतीने घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. ही परातीत हे जे आपली जे साईजचं होतं त्याला घट्ट होण्याची सुरुवात आहे. बघा, काही कालांतराने ही घट्ट होत असते. याला थोडासा वेळ लागतो, पण अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने आपण ही पूर्ण घट्ट करत आहोत. खूप सोपी पद्धत आहे. तर आपलं हे 10 मिनिटात तूप तयार होत असतं. हे बघा, अशा पद्धतीने हे घट्ट होत आहे. खूप छान असं बघा, आता घट्ट गोळा व्हायला तयार सुरू झालेला आहे. आणि हे असं करून हे थोडं जे आपलं गार होतं फ्रीजमधलं ते थोडंसं नॉर्मल होऊन जातं. मग आपण सगळ्यात शेवटी हाताने थोडंसं गोळा तयार करणार आहोत. पण आधी आपण आता ही रवीसारखा जे आहे आपल्याकडे तर त्याचाच वापर केलेला आहे आपण. बघा,
आता हा घट्टपणा झालेला आहे आणि त्याच्याने तो घट्ट फिरवता येत नसल्यामुळे आपल्याला हात घालावा लागणार आहे. हे फिरवता हे जे आहे आपलं रवी, तर ही फेटायची, तर ती अशी घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला फक्त आता दूध बाजूला काढायचं आहे. त्या लोण्याचं लोणी आणि दूध असं वेगवेगळं 5 मिनिटात आपण बाहेर काढणार आहोत. बघा अशा पद्धतीने अगदी घट्ट गोळा तयार होणार आहे. मी तुम्हाला मागे पण अशी एक पद्धत दाखवलेली आहे. मी तो व्हिडिओ पण माझा 2 ते 3 महिन्यापूर्वी टाकलेला आहे आणि आज मी परत तुम्हाला लोण्याचा व्हिडिओ करून दाखवत आहे. बघा अशा पद्धतीने आपण हे जे आहे ते बाजूला काढून घेणार आहोत आणि आपण आता हाताचा वापर करणार आहोत आणि आपण इथे हाताने गोल राऊंड फिरवणार आहोत. अगदी छान असा गोळा तयार करणार आहोत लोण्याचा. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे थोडंसं गोल फिरवणार आहोत आणि अगदी रवेदार असं लोणी चिकन असं गोळा तयार करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने अगदी चिकन असा हा गोळा तयार होणार आहे. तर अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झालेला आहे लोण्याचा. बघा खूप छान असा आणि त्याच्यातलं जे दूध आहे ते बाजूला पडणार आहे. बघा अशा पद्धतीने हे बघा खूप छान असं आपण हाताने दाबलं तर त्याच्यात जेवढं दूध पडलेलं असेल आपलं ते बाजूला निघून जाणार आहे. अगदी छान असा हा घट्टसर असा लोण्याचा गोळा तयार होणार आहोत. बघा अजून थोडंसं फिरवलं की हा घट्ट होत असतो आणि त्याच्यात जेवढं दूध असतं तेवढं बाजूला निघणार आहे. हे बघा अशा पद्धतीने दाबल्यानंतर खूप छान असा आहे बघा घट्ट असा गोळा तयार. खूप छान असा गोळा तयार झालेला आहे आपला आणि आता आपण तो बघा 1 ते 2 पाण्याने धुवून घेणार आहोत. हे बघा मी इथे ग्लासभर पाण्याने आधी हा स्वच्छ धुवून घेणार आहोत. तसाच्या तसा हे बघा तुमच्याकडे आपल्या आता हिवाळ्याच्या दिवसात आपण आहे त्यामुळे घरात कोणतंही पाणी घेतलं तरी गार असतं आणि गार पाण्याने आपण उन्हाळ्यात जर असाल तर गार पाण्याने हा गोळा धुवून घ्यायचा आहे. असं छान आपण परत एकदा मी तुम्हाला एका पाण्याने धुवून दाखवणार आहे. बघा छान असा लोणीचा गोळा निघालेला आहे. आपण एका कढईत आता बघा ह्या एका कढईत मी तुमच्यासाठी परत एकदा धुवून दाखवणार आहेत. हा पाणी टाकून एका ग्लासभर पाण्यात टाकून आणि आपण हा गोळा परत त्याच्यातलं दूध असेल ते स्वच्छ असं धुवून घेणार. हे बघा आपण हा पाण्याने छान असा धुवून घेतलेला आहे आणि हे तुमच्याकरता दाखवलेलं आहे. आपण हे दुसऱ्या म्हणजे भांडं भरून त्याच्यातच आपण परत धुवू शकलो असतो, पण मी हे परत एकदा तुमच्यासाठी परत एकदा धुवून दाखवलं आहे की अगदी घट्ट गोळा तयार झालेला आहे आणि आपण आता हे कढवून घेणार आहोत. एका कढईत टाकणार आहोत आणि हा लोण्याचा गोळा आपण इथे कढईत टाकणार आहोत आणि लोणी कढवून घेणार आहोत. आपण आता हा कढईत टाकलेला आहोत आणि हे जे परातीतलं जे दूध होतं ते आपण इथे याच्यात टाकून घेणार आहोत परत. तर याच्यात जर तुम्ही लिंबू पिळला आणि गॅसवर जर ठेवलं तर याचं पनीरसुद्धा होऊ शकतं, पण ते पनीर थोडं कडवट लागतं. तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं मीठ टाका आणि
मीठ टाका, मसाला टाका. अशा पद्धतीने तुम्ही इथे हे करू शकतात किंवा याच्यामध्ये तुम्ही विरजण टाकू शकतात. विरजण टाकून तुम्ही 1 दिवस दही लावू शकतात. पण ही आता हे बघा, ही परात माझी भरलेली होती, तर मी तिच्यात 2 पोळींचं पीठ मळून घेत असते. अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने मी ह्या परातीचं स्वच्छ करून 2 पोळ्यांचं पीठ मळून घेत असते. तोपर्यंत आपलं इकडे कढई, इथे आपण तूप टाकलेलं आहे बघा. असा तूप करताना आधी फेस येणारच आहे, थोडासा असा फेस येत असतो. अशा पद्धतीने इथे आपलं तूप होत आहे मंद आचेवर कढईमध्ये. बघा, असं तूप दिसतं आहे, थोडासा फेस दिसणार आहे आणि जे आहे खाली ते तूप असं छान असं 5-1 मिनिटांनी मंद आचेवर असं छान असं हे तूप बघा. आणि जोपर्यंत फेस कमी होत नाही तोपर्यंत आपण ते छान असं उकळू देणार आहोत आणि बेरीसुद्धा आपली कमी निघणार आहे. अशा पद्धतीने बघा, किती छान असं आपण चमच्याने मी तुम्हाला दाखवत आहे आणि असं मंद आचेवर हे उकळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आणि आपण इथे थोडंसं मीठ टाकून बघितलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर बघत आहो. हे बघा, अशा पद्धतीने खालची जी बेरी आहे ती बेरी थोडंसं लालसर झालेलं आहे आणि पूर्ण तूप आपलं छान असं झालेलं आहे. हे वरती फेस आलेला असतो, पण तो फेस पण कालांतराने कमी होऊन जात असतो. तर आपलं तूप झालं का नाही कसं बघायचं ते मी सांगणार आहे. जर इथे थोडंसं ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते ग्लासमधलं जे पाणी आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि ते असं तडतड आवाज आला, हे बघा अशा पद्धतीने तडतड आवाज आला, आपलं तूप तयार झालं होतं आणि मी थोडं उशिरा म्हणजे 1-2 तासानंतर ते तुम्हाला व्हिडिओ परत दाखवलेला आहे, कारण तो राहून गेलेला होता आणि परत मी 1-2 चाळणींनी चाळलेलं आहे आणि हे असं थंडी असल्यामुळे गोठून गेलेलं तूप आहे. हे बघा, असं गोठून गेलेलं होतं आणि मी ते गरम असल्यावर थोड्या 1-2 तासाने मी ते दाखवत होती तुम्हाला. तर याची बेरी काही खूप निघाली नव्हती आणि थोडीच बेरी निघाली होती. पण अशा 2 वेळा हे तूप जे निघालेलं आहे ते आपण 2 वेळा गाळून घेतलेलं आहे. अगदी छान असं आणि हे बघा, असं छान असं हे तूप निघालेलं आहे आणि थंडी असल्यामुळे हे गोठून गेलं होतं आणि याची काही खूप बेरी निघालेली नाही आहे. छान असं साजूक तूप तयार झालेलं आहे. तुम्हाला मी हे बघा, खूप छान असं आणि हे गाईचं दूध मिक्स असतं आमचं, त्याच्यामुळे हे पिवळं दिसतं आहे.